यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्यात। त्याचबरोबर पावसाळ्याच्या आजारांबरोबरच कोरोनानं सुद्धा नागरिकांचं टेन्शन वाढवलंय। मात्र कोरोना आणि पावसाळी आजार यापासून नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल डॉक्टर राजश्री कटके यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। बघूयात। आपल्यासोबत डॉक्टर राजश्री मॅडम आहेत। मॅडम, पावसाळा सुरू झालेला आहे, यावर्षी लवकर पावसाळा सुरू झाला आहे, वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिल्याचं आत्ताच पाहायला मिळते। नमस्कार। खरं तर अतिशय महत्त्वाचं आहे की जेव्हा पावसाळा सुरू होतो आणि पाणी जेव्हा पहिला पाऊस पडलेला असतो तेव्हा ती सगळी जी घाण असते त्याच्यामध्ये तर ती त्याच्यामध्ये त्या पावसाच्या पहिल्या पाण्यामध्ये सगळी ती असते। त्याच्यामुळे आपण ज्या चप्पल्स वगैरे घालतो, शूज, तर त्याच्यामध्ये शूज घालून आणि व्यवस्थितपणे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे। कारण काय होतं माहितीये का, आपल्या पायावर जर कुठली जखम असेल तर लेप्टोस्पायरोसिस सारखा आजार, त्याचे जंतू आपल्या पायामध्ये काही जखम असेल तर त्या पाण्यामधून जातात। तर ही एक फार महत्वाची काळजी घेतली पाहिजे। दुसरी महत्वाची काळजी जी आपण बघतो की पावसाळा आला की आपण आनंदाने भिजत राहतो आणि या सगळ्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा साथींचे जे आजार आहेत ते आजार आपल्याकडे सुरू होतात। तर त्यामुळे पावसामुळे आपण काय केलं पाहिजे की आपलं स्वतःचं प्रोटेक्शन, रेनकोट वापरा किंवा छत्री वापरा, ते सगळ्यात महत्वाचं आहे। आणि जर समजा तुम्हाला जर सर्दी, खोकला, ताप आला असेल तर तुम्ही तुमच्या अंगावर काढू नका। कधी कधी आता आपण बघितलं की आपल्या सगळ्या याच्यामध्ये कोरोनाचं पण काही केसेस आपण पाहतोय। तर त्यामुळे जर समजा आपले खूप ताप वाढत असेल, 102, 103, 101 असा असेल, काही डॉक्टरांना दाखवून थांबत नसेल तर मग तज्ज्ञांना दाखवून घ्या आणि निश्चितच तुम्ही त्याच्याबद्दल घरी आपले औषध उपचार न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य ट्रीटमेंट घ्या, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय। नक्कीच आपण पाहतोय पावसाळ्यामध्ये कोरोनाने जरी डोकं वर काढलं असलं तरी ह्या कोरोनाच्या आजाराला न घाबरता योग्य पद्धतीने उपाययोजना करा, योग्य पद्धतीने काळजी घ्या, अंगावर कोणत्याही प्रकारचा आजार न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्या, वेळेत औषध घ्या, अशा प्रकारचे वेगवेगळे सल्ले आणि नागरिकांना आवाहन देखील राजश्री मॅडम यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।